अमरावतीमधून भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाली। त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला। प्रचंड ताकदीनं आमचे उमेदवार निवडून येतील। आम्ही 51% मत घेऊन जिंकून येण्याची तयारी करत आहोत। आमचा आत्मविश्वास आहे की जनता आम्हाला साथ देईल, असं बावनकुळे म्हणाले। एकामेकाला विश्वासात घेऊन देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथजी तिघही एकामेकाला विश्वासात घेऊन काम करत आहे। एकामेकाशी चर्चा करून पुढे जात आहे। एक एक सीटवर अभ्यास करत आहे। त्यामुळे आम्ही 51% मतं घेऊन जिंकण्याची तयारी करतो आहे। 45+ तयारी करतो आहे। त्यामुळं आमचा आत्मविश्वास आहे की जनता आम्हाला साथ देईल। आम्हाला घमंड नाही आहे, पण जनतेवर विश्वास आहे। मोदींची गॅरंटी आहे, विकसित भारताचा संकल्प आहे। त्यामुळे आम्हाला मतदान होईल। वाशिम व यवतमाळमध्ये उमेदवारी अर्ज भरायला फक्त 3 दिवस बाकी आहेत। अद्याप महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नाही। त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, तो मतदारसंघ शिवसेनेचा आहे। त्यावर मुख्यमंत्री शिंदे लवकरच निर्णय जाहीर करतील। यवतमाळमधून महाविकास आघाडीकडून संजय देशमुख तर वंचित बहुजन आघाडीकडून सुभाष पवार हे उमेदवार आहेत। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की ही निवडणूक नवनीत राणाची नाही, बावनकुळेंची नाही, तर ही निवडणूक पंतप्रधान पदासाठी आणि विकसित भारतासाठी आहे। भाजप संविधान बदलणार असं खोटं विरोधी पक्षाकडून सांगितलं जातंय। मोदीजी यांनी कधीही संविधान बदललेलं नाही। काँग्रेसनं मात्र अनेक वेळा संविधान बदललं। मुस्लिम लोकांना सांगितलं जातंय की ये आएंगे तो ये तुमको हकाल देंगे, पण मोदीजींनी त्यांना स्वरक्षण दिलं।